निवतीच्या समुद्रकिनारी हिरव्यागार डोंगरांच्या सान्निध्यात निळाशार आकाशाखाली नितळ लगून शेजारी आणि माडांच्या बागेआड निसर्गाच्या कुशीत अलगद विसावलेलं एक स्वर्गीय ठिकाण. निवतीज हॉर्नबिल नेस्ट. चला तर आमच्या सोबत या निसर्गाचा आनंद अनुभवायला. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल भटके कोकणीमध्ये. मी आहे प्रीती आणि मी आहे विल्फ्रेड. आणि आता आम्ही बसलो आहोत अशा एका स्वर्गीय अशा लोकेशनवर. आज आम्ही आलो आहोत एक खूप छानशी जागा एक्सप्लोर करायला. आणि इथला समुद्रकिनारा इतका सुंदर आहे. इथे एका बाजूला बॅक वॉटर्स आहेत आणि ही जागा खूप सुंदर आहे. तर जिथे आज आम्ही थांबणार आहोत त्याचा मी तुम्हाला परिसर दाखवणार आहे. इथलं जेवण कसं आहे ते दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, आमचा जो आता आम्ही आलोय लोकेशनला, एक गाव आहे निवती. एक नंबर छान जागा आहे. तुम्ही आता रील्स वरती खूप बघितलं असाल, या शॉर्ट्स व्हिडिओज मध्ये. निवती आता आता जस्ट फेमस होत आलंय आणि खूप ट्रेंडिंग मध्ये आहे. आणि हा एकदम एक बोलतात ना कोकणातील जुना गाव, मातीची घरं, कौलारू घरं, समुद्र किनारा, असा एक नंबरचा भारी स्पॉट आहे. माडांची झाडं, पोपळीची झाडं, एक नंबर शांत वातावरण. खूपच सुंदर आहे. म्हणजे नो डाऊट हे एवढं फेमस होत आहे कारण ही जागाच इतकी सुंदर आहे. तर आज आम्ही पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत. समुद्र किनारा आणि जे आम्ही लोकेशन वरती आलो ते पण तुम्हाला पूर्ण दाखवणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्हाला तुमच्या प्रतिसादाची खरंच खूप गरज आहे. तर प्लीज सबस्क्राईब. तर चला उशीर न करता पटपट जाऊया. आणि हा माझा थोडासा आवाज बसलेला आहे कारण क्रिसमस आहे, आमचं फंक्शन आहे. थोडीशी पार्टी खूप जोरदार झालेली होती त्यामुळे थोडासा आवाज बसलाय. पण थोडंसं मित्रांनो ऍडजस्ट करून घ्या. तर चला उशीर न करता फटाफट एक्सप्लोर करूया. खूप मजा येणार आहे. चला. वेंगुर्ला तालुक्यामध्ये एक लहानसं सुंदर गाव आहे निवती. आणि इथल्या समुद्रकिनाऱ्यावर सुंदर रिसॉर्ट साकारण्यात आलं आहे, निवतीज हॉर्नबिल नेस्ट. या ठिकाणी जर ट्रेनने जायचे असेल तर कुडाळ हे जवळचे स्टेशन आहे. आणि कुडाळ स्टेशनपासून इथले अंतर 31 किलोमीटर आहे. या रस्त्यावर जाताना दोन्ही बाजूला सुंदर अशा कोकणी वाड्या दिसत होत्या. त्या पाहत पुढे आलो. पुढे आल्यावर भोगवे आणि निवती असे 2 फाटे दिसले. निवतीच्या फाट्यावर वळलो. पुढे वाटेत एक मावशी भेटल्या. ठीक आहे ना, जेव आऊ पण येत आलंय. काय गेलं गे कुडाळा जरा चुकली होईल तसाच गाडी. मग तुम्ही कुडाळवरून चालत आले आता? नाही आम्ही बघूया गाडी. अच्छा बघा, इथं नाक्यावर उतरलास आता ना मग पुढे. अच्छा अच्छा, आम्ही निवतीक जातो. जावा जावा आणि मग निवतीक बघूया. नाही गे, आता निवतीक जातलो तर जेवतलो आणि पुन्हा मग घरात जाऊ बाहेर पडतलो. किल्ल्या नेमक्याच नाही जाऊचं. किल्ल्यावर जातलो, जाऊन येतलो. बघूयाच नाही ब्रिज बघू. आता बाजारात गेलो तू? हो. हा. मावशी जेव काय बनवला? हा? जेवण काय बनवला? किती काय होया तुमका? मावरं व्हायचं, मावरं मिळालं तर भरपूर. असा चला. उभी करा आहे त्या गडग्याडी. काय आहे त्या गडग्याडी. अरे अरे होय होय, हे लाव हे लाव. लावा. हा उतारते कर ह्या करा. हो होय उघडते उघडते उघडते. बरं केलं लोकांनी. चल जा सावकाश. हो जाते. चला येतास नाही. होय चला. काय हो आशीर्वाद आशीर्वाद असू द्या. हा, चालेल. नाही कोणा काही घालूचा. मग
काही मेळटा दुसरे थंय. होय 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 चला चल ये. या मावशींशी गप्पा मारताना गाणं आठवलं. कोकणची माणसे साधी भोळी, काळजात यांच्या भरली शहाळी. खरंच इथली माणसं मनाने खूप निर्मळ आहेत. जसजसं पुढे जाऊ लागलो तसे रस्ता निमुळता होऊ लागला. रिसॉर्टच्या वाटेवर पोहोचलो. लाल मातीची वाट आणि दोन्ही बाजूंना पसरलेली घनदाट झाडे. यामधून पुढे जाताना उत्सुकता आणखी वाढू लागली. गाडी पार्किंगमध्ये लावली आणि निघालो. पार्किंग पासून पुढे एक लहानशी टेकडी उतरून पाय वाटेने खाली जायचे होते. अखेर ट्रेक संपवून रिसॉर्टवर पोहोचलो. आणि समोरचे दृश्य पाहून मन प्रसन्न झाले. वर उंच माडांकडे पाहताना एखाद्या उबदार घरट्यात आहोत असा आभास होत होता. काही वेळ निवांत बसून समोरचे दृश्य न्याहाळत राहिलो. हॅलो मित्रांनो, आता आमची जेवणाची वेळ झालेली आहे आणि आम्ही मागवली आहे सुरमई थाळी आणि प्रॉन्स थाळी. शक्यतो समुद्रकिनारी कोकणात गेल्यावर ना आम्ही चिकन तर खातच नाही. जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही मासेच खातो, कारण इथे येऊन मासे नाही खाल्लं तर काय केलं, हे की नाही. या पण तुम्ही पण जेवायला आमच्यासोबत. तर चला आता उशीर न करता जरा सुरमईवरती आणि जवळ आहे आणि आपलं प्रॉन्स पण आहेत, त्यांच्यावरती हात मारूया. भूक पण खूप लागली. आडवा हात मारूया, आडवा. Yes, चला पटपट जेवून घ्या उशीर न करता. इथे हे जे दिसत आहेत ना, हे टेंट हाऊसचे पर्याय आहेत. आणि ह्या टेंट ना तुम्हाला मी दाखवते समोर कसा व्ह्यू आहे ते. इथे समोर हे लगून दिसते आणि त्या लगूनच्या पुढे त्या बाजूला समुद्र किनारा दिसतो निवतीचा. असं खूप सुंदर असा व्ह्यू आहे. चला आता काय काय होतं त्या. आता आपण जाऊया इथून समुद्र किनारा बघायला इकडचा. इथून लांबून तर आपण पाहिलंय, पण आता आपण जवळून बघूया. पण आणखी काय ते बोलत होती ना की त्या होमस्टेच्या इथूनच एक वाट जाते, पाय वाटे. गाडी वगैरे आता इथपर्यंत आजपर्यंत येत नाही. आणि याच वाटेवरून थोडस पुढे गेलं ना की ह्यांचंच एक मड हाऊसचा स्टेचा ऑप्शन सुद्धा आहे. पण मला असं वाटतं तो मोठ्या ग्रुपसाठी वगैरे देतात. आज तो फुल आहे, त्यामुळे आतून दाखवता येणार नाही आम्हाला. हा, आणि वाट अशी असते ना एकदम, हो गावाकडची वाडीतली वाट असते ना तशीच आहे, वाडीच आहे. मस्त बघ आहे एकदम. ना, आत गाडी नाही, काही नाही, प्रदूषण नाही, कसलं काही त्रास नाही. फक्त निसर्गाच्या सान्निध्यात रिलॅक्स करायचंय. आणि ह्या लोकांनी आता डेव्हलप केलं असेल. यांचं हे पहिलं जुनं शेत असेल आणि तिथे माड वगैरे आणि सर्व लावलेलं आहे.
केळीची झाडं पण बघा एकदम मिक्स लावली आहेत. ही बाई इथे पण आणि- नवीनच बांधलेली किती सुंदर दिसते. हा एक नंबर एक नंबर. अशा ठिकाणांना आपण प्रत्येक व्हिडिओ मधून एक एक नवीन ठिकाण एक्सप्लोअर करतो आणि त्या प्रत्येक ठिकाणाची वाईब एक वेगळीच असते, एक वेगळा चाम असतो त्याच्यात. जेव्हा आपण अशा ठिकाणी जातो असं वाटतं की यार इथेच सेटल व्हावं. म्हणजे मडहाऊस लांब आहे का? हे बघ समोर दिसतंय. अच्छा अच्छा हे वाला आहे का? अरे हा रे, एक नंबर. आलं. मला वाटलं तेवढीच प्रॉपर्टी आहे का, पण ही नाही property त्यांनी खूप छान आहे, मोठी आहे. एक्सटेंड केली. जागा आणि मस्त. हे बघ इथून आहे वाट, इथून वाट आहे. अरे, इकडं वाट आहे. चलो. तर मित्रांनो आता आम्ही आलोय मडहाऊस इकडे. तर तुम्हाला बघूया कसं दिसतंय. आणि इथे यायचं असेल तर 2 पर्याय आहेत. एक मगाशी तुम्हाला जे टेंट हाऊस दाखवले ते आणि मड हाऊस. तर तुम्ही तुमचा आवडता ऑप्शन सिलेक्ट करू शकता. साको पार करून पुढे आल्यावर माडांच्या सावलीत टुमदार असे कौलारू मडहाऊस मन मोहून टाकतात. या मड हाऊसच्या भिंतींवर इथल्या जीवनशैलीशी निगडीत चित्रे साकारली आहेत. समोर निवांत वेळ घालवण्यासाठी शेड बांधून त्याखाली आराम खुर्च्या ठेवल्या होत्या. मड हाऊस पाहून निघालो बीचवर जाण्यासाठी. इथलं पाणी पण खूप नितळ आहे बघा, खालचा तळ दिसतोय. इतकं स्वच्छ आणि नितळ पाणी आहे. बापरे, थंडगार पण आहे पाणी. मस्त आहे ना. त्या बाजूला जाऊन बघूया आता थोडं पुढे. चला. हे बघा मित्रांनो, असं लोकांनी मस्तपैकी एक शेल्टर बघितलेलं आहे. निघले तर ते वगैरे टाकून मस्तपैकी बसलेले आहे. छान आहे यार. हे तर अजूनच मला आयलंडचे वाईब देते. मस्त आहे ना मॅम? मस्त आहे. समुद्रच समुद्र, सगळ्या साईडने पाणी निळशार. थोडस पुढे जाऊन बघते, फार नाही जवळ. इथे दगडावरती बघा. खूप मस्त वाटतंय. मग इथलं पाणी मला इतकं आवडलं नाही समुद्राचं, म्हणजे इथे आंघोळ करू शकता अरे हा, आणि एकदम सेफ वाटतंय. एकदम स्वच्छ पाणी आहे ना, त्यामुळे अशी फार रेती पण येत नाहीये लाटांमध्ये. खूप स्वच्छ आहे. आणि असं पाणी भेटत नाही सहसा. हा म्हणजे असं पाण्यात, समुद्राच्या पाण्यात मजा करायला खूप मस्त पाणी आहे फॅमिली सोबत. ती बघा रेतीवरती किती मस्त design केली आहे. खेकड्यांनी ते छोटे खेकडे असतात ना, त्या लोकांनी बघा. एखादा तरी वर आला तर मजा येईल ना बघायला. हा छोटेसे होल आहेत ना, त्यांच्यामध्ये राहतात.
या बीचवर बोट राईडचे पर्याय आहेत. त्यामध्ये ते तुम्हाला जवळपासचे पॉइंट्स दाखवतात. मोठ्या ग्रुपसाठी एक संपूर्ण बोट तुम्ही बुक करू शकता आणि किंवा जर लहान ग्रुप किंवा फॅमिली असेल तर शेअरिंगमध्ये बोट राईड करू शकता. हॅलो मित्रांनो, आता आपण जिथे थांबलो होतो म्हणजे निवतीज हॉर्नबिल नेस्टमध्ये, तिथून 3 किलोमीटरच्या अंतरावर, नाही सॉरी 3 किलोमीटर नाही, चुकीचं बोलली, 3 मिनिटाच्या अंतरावर निवती किल्ले आहे. तर तिथल्या व्ह्यू पॉईंटवर आम्ही आता उभे आहोत आणि मी तुम्हाला इथल्या सौंदर्याबद्दल काय सांगू, सांगतच नाही, तुम्ही बघाच ना स्वतः, काय भारी आहे. तर इथला नजारा मी तुम्हाला दाखवतो. चला थोडेसे आपण ड्रोन शॉट एन्जॉय करूया. मावळतीचा सूर्य का असतो इतका गोड, मावळतीचा सूर्य का असतो इतका गोड, अजून सुद्धा त्याला कधी नाही कसली तोड. ही जागा पॅराग्लायडिंग ॲक्टिव्हिटीसाठी एक उत्तम स्पॉट आहे. हॅलो मित्रांनो, आता आम्ही निवतीची भटकंती करून आलो आहोत आणि तुम्हाला या जागेबद्दलचं सांगायचं झालं तर हे रिसॉर्ट खरंच खूप छान आहे. म्हणजे हे होमस्टे सारखंच आहे, अतिशय कोझी आणि छान फील येतो इथे. म्हणजे इथला जो बीच आहे तो पण तुम्हाला असं वाटेल की तुमच्या रिसॉर्टसाठी जसं प्रायव्हेट आहे असं वाटेल. प्रायव्हेट बीच नाही आहे तो, पण प्रायव्हेट असल्यासारखाच वाटतो. आणि लागूनच बॅकवॉटर्स आहेत, मग तुम्ही ती पण मजा घेऊ शकता. त्याच्यामध्ये कायाकिंग पण ते करायला जातात जेव्हा पाणी व्यवस्थित असेल आतमध्ये. आणि मग बीचवर सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि इथे राहून तुम्हाला आम्ही दाखवलं की निवतीचा जो व्ह्यू पॉइंट आहे तो पण अतिशय सुंदर नजारा आहे तिथला. आणि इथे राहून तुम्हाला अजून आसपासचे काही लोकेशन्स फिरायचे असतील किंवा भोगवे बीचला जरी जायचं असेल तर ते देखील इथून जवळच आहे. तुम्ही तुमची गाडी घेऊन किंवा इथे रिक्षा पण अरेंज करून तुम्ही जाऊ शकता. इथे बुकिंग करण्यासाठीचे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत, तर तुम्ही डायरेक्टली कॉल करून त्यांना तुम्ही विचारू शकता. आणि जेवण पण अतिशय सुंदर आहे. आम्ही तर माशांचं जेवण खाल्लं होतं आणि खूप छान होतं. सुरमई थाळी पण खूप सुंदर होती आणि प्रॉन्स फ्राय पण एकदम अप्रतिम होते. तर ती मजा तुम्ही इथे घेऊ शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण आम्हाला तुमच्या प्रतिसादाची खरंच खूप गरज आहे. भेटूयात आमच्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत फिरत राहा आणि मजा करा, कारण भटकंतीतच खरी मजा आहे. बाय.